नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज आहे अभिची हळद, म्हणजे माझ्या भाच्याची, आणि ट्रिपवरून आल्याने लगेच इकडे हळदीला आली त्याच दिवशी। तर आता इथे छान असा हा गोंधळ चालू झालेला आहे। चला बघूयात आपण आता ही छानशी हळद। लग्नाच्या आदल्या दिवशी जे हळद उठणं असतं तो कार्यक्रम चला चालू होत आहे। सरकारी अक्कल मोठी, रस्ता सरकारी अक्कल मोठी, रस्ता सरकारी अक्कल मोठी, रस्ता सरकारी अक्कल मोठी, कोऱ्या कागदाच्या छापल्या नोटी, कोऱ्या कागदाच्या छापल्या नोटी, कागदाच्या छापल्या नोटी, कोऱ्या कागदाच्या छापल्या नोटी। अभिषेक बाळाच्या अंगठीसाठी, अभिषेक बाळाच्या अंगठीसाठी, अभिषेक बाळाच्या अंगठीसाठी, अभिषेक बाळाच्या अंगठीसाठी। चालत्या येऊनाच्या तुटल्या तारा, चालत्या येऊनाच्या तुटल्या तारा, चालत्या येऊनाच्या तुटल्या तारा, चालत्या येऊनाच्या तुटल्या तारा। रस्ता सरकारी अक्कल मोठी, रस्ता सरकारी अक्कल मोठी, रस्ता सरकारी अक्कल मोठी, रस्ता सरकारी अक्कल मोठी। कोऱ्या कागदाच्या छापल्या नोटी, कोऱ्या कागदाच्या छापल्या नोटी, कोऱ्या कागदाच्या छापल्या नोटी, कोऱ्या कागदाच्या छापल्या नोटी। अभिषेक बाळाच्या चैनीसाठी, अभिषेक बाळाच्या चैनीसाठी, अभिषेक बाळाच्या चैनीसाठी, अभिषेक बाळाच्या चैनीसाठी। तुटल्या तारा पाला, रायगडच्या किल्ल्यावरी जाय मोसंबीचा ग पाला, रायगडच्या किल्ल्यावरी जाय मोसंबीचा ग पाला, रायगडच्या किल्ल्यावरी जाय मोसंबीचा ग। अशा पद्धतीने छान असा हा हळद उठण्याचा कार्यक्रम आता इथपर्यंत आलेला आहे। आणि नंदूबाईंशी माझी छान मस्ती पण तुम्ही आता पाहिलीच असेल। मी एकटीच आली होती ना, त्याच्यामुळे मग या मधव्या नंदूबाई आणि छोट्या नंदूबाई दोघींनी मिळून चांगलीच हळद लावली, आणि त्यांच्या जाऊबाईंनी सुद्धा लावली। आणि नंतर मग हा नाच गाण्याचा कार्यक्रम, खूप मजा आली। सगळे जमा होते आणि सगळे मुलं मुली म्हणजे नाही का, सगळेच एकत्र येऊन छान अशी ही धमाल केलेली आहे। आणि त्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता वरबाप आहेत, वरमाई आहे, आणि मुलाचे मामा मामी आणि सगळीच म्हणजे मुलं वगैरे सगळेच आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर असा हा नाच, आणि छान छान गाणी लावली, त्याच्यावर वरबाप वरमाईसुद्धा छान असे डुलत आहेत, आणि खरंच खूप मज्जा आली। गावच्या ठिकाणी हा असा हळद उठण्याचा कार्यक्रम आणि हा असा धिंगाणा तुम्ही इथे बघू शकता। हा धिंगाणाच म्हटला पाहिजे, हळदीचा राडा। तर अशा पद्धती सगळ्यांनी एन्जॉय केला, आणि खूप सुंदर असं डेकोरेशन सहित हा आजचा हळद उठण्याचा कार्यक्रम। आणि उद्या म्हणजे गावदेव असा, म्हणजे गावदेव म्हणजे घोड्यावरून गावातून पूर्ण मिरवणूक काढतात, तर तो आहे, तर तोही आपल्याला पाहायचा आहे। मला जेवढं होईल तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण आजच सकाळी ट्रिपवरून आल्याने लगेचच म्हणजे हे कार्यक्रमाला इकडे आलेली आहे। आराम तर नाहीच आहे, पण त्यातसुद्धा ही जी मज्जा मस्ती असते लग्नाच्या वेळेसची, तर ती काही वेगळीच असते। तर इथे तुम्ही बघू शकता हे सगळ्यांना म्हणजे हे करतायत की तुम्ही नाचा, मी शूटिंग करतो, आणि अशा पद्धतीत हा इथे डान्स चालू आहे। खूप मजा केली, खूप म्हणजे खूप मजा केली, खरंच म्हणजे एकदम भारी वाटलं। आणि आम्ही याआधी म्हणजे जे आधीचे भाची शिवाय सुरभीचं लग्न झालं, तर त्यावेळेससुद्धा अशीच धमाल केली होती। त्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल नव्हतं, त्यामुळे मी व्हिडिओ आधीचे नाही म्हणजे हे करता आले। तर आता चॅनल चालू केलेलं आहे, त्याच्यामुळे असं छान छान, आणि हे एक आठवणी राहतात, म्हणजे कधीही आपण पाहू शकतो की अरे हां, आपण त्यावेळेस हे अशी धमाल केलेली, ही अशी मस्ती केलेली, आणि किती मज्जा आली। तुम्ही ते बघू शकता, या मधव्या नंदूबाई आहेत, तर त्यांना घेऊन हा केलेला छान असा हा डान्स, आणि ते सुद्धा आमच्यासोबत सामील झालेले आहेत।
आणि खरंच खूप मजा आली, खूप म्हणजे खूप मजा आली आणि खूप छान वाटलं. तुमच्या इकडे म्हणजे आहे का अशी पद्धत, मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला नक्कीच कमेंट्स सांगा. तर लगेचच मी इथे याच व्हिडिओला जॉईन पुढचा व्हिडिओ घेतलेला आहे, जो की मी तुम्हाला आधी सांगितलं की दुसऱ्या दिवशीचं जे गावदेव आहे तर त्या संदर्भात. तर इथे तुम्ही बघू शकता नवरदेव छान तयार झालेला आहे आणि घोडाही छान सजलेला आहे. तर आता मिरवणुकीला सुरुवात होत आहे त्यांच्या गावातूनच, म्हणजे दारातूनच. तर चला बघूयात आपण आता हा छानसा मिरवणुकीचा कार्यक्रम, म्हणजेच थोडक्यात गावदेव. अशा पद्धतीने सगळा हा धिंगाणा घातलेला आहे यांच्या गावदेवमध्ये आणि खूप धमाल केली मुलींनी, मुलांनी, सगळ्यांनी अशी ही मज्जा मस्ती केली मंडळी.
गावाकडे खरंच किती छान वाटतं ना, म्हणजे खूप काही सगळे कार्यक्रम आपल्याला म्हणजे पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. आपल्या ज्या परंपरा असतात, आपले जे रीतिरिवाज असतात ते आपल्याला अनुभवायला मिळतात. तुम्ही ते बघू शकता की म्हणजे किती जोशात सगळे म्हणजे इथे हा जो गावदेव आहे तो उत्साहात पार पाडतायत आणि सगळेच याचा किती छान असा आनंद घेत आहेत ना.